मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुला-मुलींना शोधण्याच्या संबंधित आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले जाते? तर ऑपरेशन चक्र आणि ऑपरेशन ब्लॅक पर्ल हे 2 ऑपरेशन सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी वापरले जाते. आता ऑपरेशन मुस्कान हे गृह मंत्रालयाअंतर्गत येते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 21 खालीलपैकी कोणत्या हक्काशी संबंधित आहे? आता राज्यघटनेतील 21 हे कलम शिक्षणाचा हक्क याच्या संबंधित आहे. तर स्वातंत्र्याचा हक्क कशामध्ये येतो? तर स्वातंत्र्याचा हक्क हा कलम 19 ते 22 मध्ये येतो. समानतेचा हक्क कशामध्ये येतो? तर समानतेचा हक्क हा 14 ते 18 मध्ये येतो आणि शिक्षणाचा हक्क कलम 21 मध्ये आहे. मालमत्तेचा हक्क काय की पूर्वी मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांपैकी 7वा हक्क होता, पण आता मालमत्तेचा हक्क राहिला नसून तो आता कायदेशीर हक्क झालेला आहे. काय झालंय? कायदेशीर हक्क. त्याच्यामुळे आता मालमत्तेचा हक्क हा काढून टाकलेला आहे आणि आता एकूण 6 मूलभूत हक्क आहेत. कोणकोणते? समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि संविधानिक किंवा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. आता जो शेवटचा आहे संविधानिक किंवा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, तो कलम 32 मध्ये येतो आणि यालाच राज्यघटनेचा आत्मा किंवा हृदय असे मानले जाते. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बेडसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात? तर बेडसा लेणी ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात येतात. आता पुणे जिल्ह्यात आणखी एक लेणी येतात, ते लोणावळा इथे आहे. मला सांगा त्यांची नावं काय? ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे काय आहे? आपल्या अजंठा वेरूळ लेणी आहेत. आता अशा लेण्यांवर सुद्धा प्रश्न येतात, महत्वाचे असतात. लक्ष देऊन त्याचा व्यवस्थित अनालिसिस करून अभ्यास करा. पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवात तयार होते? तर इन्सुलिन हे स्वादुपिंड म्हणजेच काय? पॅनक्रियाज मध्ये तयार होते. आता ह्याचं मेन काम काय आहे? हे शरीरातील साखरेची पातळी कमी करणे किंवा नियंत्रित करण्याचे काम स्वादुपिंड करते. यकृत काय करते की हे पित्त किंवा इतर प्रथिने तयार करते. जठर काय करते की पाचक रस, डायजेस्टिव्ह ज्युसेस असं म्हणतात, पाचक रस बनवायचे काम करते. आणि मूत्रपिंड काय करते की आपल्या शरीरातून टॉक्सिक एलिमेंट्स बाहेर काढून रक्त शुद्ध ठेवण्याचे काम मूत्रपिंड करते. आता आपला पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण? भारताचे पहिले निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन. सुकुमार सेन हे 1950 ते 1958 पर्यंत भारताचे निवडणूक आयुक्त होते. आता हा निवडणूक आयुक्त हे चर्चेचा विषय काय आहे? कारण सध्या राहुल गांधी यांनी वोट चोरी हे जे त्यांचं प्रकरण गाजलं, वोट चोरी, त्यामुळे हे जे इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया जे आहेत, भारताचे निवडणूक आयुक्त आहेत, ते चर्चेत आले. मग आता तुम्हाला प्रश्न काय आहे की सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि ते कितवे आयुक्त आहेत? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात आहे. आता चंद्रपूरमध्ये कोणता आहे? तर चंद्रपूरमध्ये ताडोबा आणि अंधारी हा व्याघ्र प्रकल्प आहे. गोंदियामध्ये कोणता आहे? तर गोंदियामध्ये नवेगाव नागझिरा हे व्याघ्र प्रकल्प आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे, जर ए चे गुणोत्तर बी शी 2:3 आहे आणि बी चे गुणोत्तर सी ची 4:5 असेल, तर ए चे गुणोत्तर सी शी किती? मग आता अशा वेळेस काय करायला लागणार? बी चे मूल्य काय दिलेले आहे? बी चे मूल्य आपल्याला इथे 3 दिले, बरोबर, आणि इथे 4 दिले. अगोदर आपल्याला बी चे गुणोत्तर सेम करावे लागेल. आता ते सेम करण्यासाठी आपल्याला हे अगोदर मी इथे मांडून घेते, ए बी सी. ए आणि बी चे गुणोत्तर किती आहे? 2 आणि 3. बी चे सी चे गुणोत्तर किती आहे? 4 आणि 5. आता आपल्याला काय करायचं आहे? बी चे गुणोत्तर सेम करायचे, म्हणून आपण काय करणार? 4 त्रिक 12. आता हे गुणोत्तर सेम करण्यासाठी ए आणि बी जे आहे ना, ह्याला 4 ने गुणणार. सी, बी आणि सी चे जे गुणोत्तर आहे 4 आणि 5, ह्याला 3 ने गुणणार. ठीक आहे. मग जर ह्याला 4 ने गुणलं तर इथे येणार ए चे गुणोत्तर काय येणार? 4 दुने 8 आणि 3 ने 5 ला गुणले तर 5 त्रिक 15. हे आपलं उत्तर आलं.
एवढं सिंपल आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर येतं. म्हणूनच आपलं उत्तर काय आलं? 8-15. आता आपला पुढचा प्रश्न आहे, जे चकाकते ते सोने नसते. या वाक्यातील जे आणि ते ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? आता जे चकाकते ते सोने नसते. मग ते कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम का नाहीये? कारण जे हे दर्शक सर्वनाम नाहीये. ते, तो, ती हे दर्शक सर्वनाम आहेत. प्रश्नार्थक सर्वनाम काय आहे? काय, कसे, कुठे जे आपण ज्याने प्रश्न विचारतो ना हे प्रश्नार्थक सर्वनामे. संबंधी सर्वनामे काय? जे, ते, जो, तो, जिला, तिला हे संबंधी सर्वनामे. आणि अनिश्चित सर्वनामे म्हणजे काय? कोणी, काही हे जे आहेत हे अनिश्चित सर्वनामे आहेत. आपण पुढचा प्रश्न बघूया. आई मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आई मुलाला हसवते ह्यातील क्रियापदाचा क्रियापद कोणता आहे? प्रायोजक क्रियापद आहे. का? तर आई स्वतः हसत नाही. आई मुलाला हसवते म्हणजे आई मुलाला हसवण्याची क्रिया घडवून आणतीये. मुलगा एकटा हसतोय का? नाही. आई मुलाला हसवतीये म्हणून प्रायोजक क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये शक्यता वर्तवली जाते ते शक्य क्रियापद असतं. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? की तो खेळू लागला हे संयुक्त क्रियापद. दोन्ही पदे महत्वाची असतात. राम लक्ष्मण, सीता लक्ष्मण, राम सीता हे दोन्ही महत्वाचे पद आहेत म्हणून द्वंद्व समास. बहुव्रीही समास म्हणजे काय? की जो शब्द दिलाय त्या शब्दातून त्याचा अर्थ न समजता त्यातून एक दुसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. म्हणजे नीलकंठ म्हणजे काय? की नील आहे कंठ असा तो नीलकंठ. पुन्हा दशमुख म्हणजे काय? की 10 तोंडे असणारा. कोण? रावण. म्हणजे त्या शब्दा व्यतिरिक्त दुसऱ्याच गोष्टीचा बोध होतो म्हणून तो झाला बहुव्रीही समास. अव्ययीभाव समासामध्ये काय होतं की पहिले पद अव्यय असते आणि ते महत्वाचे असते. आता आमरण उपोषण आपण म्हणतो ना तर ह्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे. आमरण म्हणजे काय? मरेपर्यंत. हे जे पहिले पद आहे ते महत्वाचे असते आणि ते अव्यय असते म्हणून अव्ययीभाव समास. आता आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. मी अगोदर सिरीज लिहून घेते आणि मग आपण सॉल्व्ह करूया. 5, 11, 23, 47 आणि पुढे आपल्याला शोधायचंय. आता ह्याच्याकडे बघूनच आपल्याला कळतंय की सिरीज काय. 5 आणि 10 मध्ये काय? 5 दुने 10 होते आणि अधिक 11. 11 आणि 23 मध्ये काय? 11 त्रिक 33 11 दुने 22 अधिक 1. 23 आणि 46 चा काय संबंध आहे? 23 दुने 46 अधिक 47. मग सेम इथंच करायचं. गुणिले 2 अधिक 1. आता 47 गुणिले 2 किती आले? 7 दुने 14, 4 दुने 8 आणि 1 9 आणि अधिक 1 म्हणजे किती? 95. मग आपलं उत्तर येणार 95. ऑप्शन मध्ये आहे का? तर ऑप्शन मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. कुठे आहे? तर ती पुण्यात आहे. आता मुंबईमध्ये बऱ्याच बँकांचे मुख्यालय आहेत. ठीक आहे, पुढे बघूया. पुढचा प्रश्न, त्यांच्या बोलण्यातून आपलेपणा जाणवतो या वाक्यातील आपलेपणा या शब्दाची जात ओळखा. आपलेपणा हे काय झालं? भाववाचक. सुंदरता, आपलेपणा हे काय आहेत? हे भाववाचक शब्द आहेत. आणि भाववाचक शब्द म्हणजे काय? की ज्यांना भाव असतो आणि आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, जे आपल्याला दिसत नाही, ते झाले भाववाचक शब्द. आणि आपलेपणा हा काय झाले? भाववाचक नाम. आता विशेष नाम काय? राम, गंगा, बरोबर ना? सामान्य नाम काय? नदी, शहर, राज्य. सर्वनाम काय? तो, ती, ते. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एका वस्तूची किंमत 20% ने वाढवून नंतर 20% ने कमी केली तर मूळ किमतीत काय बदल होईल? एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते. जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात ना की X% ने ती किंमत वाढली आणि X%नेच नंतर ती किंमत कमी झाली, असा जेव्हा व्यवहार होतो तर त्याच्यामध्ये नेहमीच तोटा होतो. जेव्हा त्याच संख्येने त्याच टक्क्याने ती किंमत वाढते आणि त्याच टक्क्याने किंमत कमी होते. ठीक आहे. आता आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. एक वस्तू आहे. आता ते वस्तूची मी जे मेन किंमत आहे ते मी 100 घेते. त्या वस्तूची किंमत 100 आहे. ती 20% ने
वाढवली. अगोदर काय केलं? 20% वाढवली. म्हणजे काय झाली ती? 120 झाली. बरोबर ना? 100त 20 वाढवून ती 120 झाली. म्हणजे किती झाली? आता तिची किंमत किती? 120 आहे. आता तीच 120 रुपयाची जी गोष्ट आहे त्याचीच किंमत 20% कमी केली. म्हणजे काय केली? 100तून 20 कमी केली. म्हणजे किती झाले? 80%. आता हे जर मी सॉल्व्ह केलं तर किती येणार? 12×8 96. म्हणजे माझी अगोदरची किंमत किती होती? 100. आता माझ्याकडे ती किती किती किमतीची वस्तू राहिली आहे? 96. मग त्या किमतीत काय बदल होईल? तर कितीनी किंमत कमी झाली? 4%ने किंमत कमी झाली ना. मग आपले उत्तर काय येईल? 4%ने त्याची किंमत कमी होईल. 4%ने कमी होईल किंवा 4% तोटा होईल. मग आपण बघूया ऑप्शन आहे का? तर ऑप्शन आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत मुंबईला असे म्हणतात आणि त्याच भाषेत मग पुण्याला काय लिहाल? आता मी अगोदर असे प्रश्न सोडवायच्या वेळेस मी काय करणार की A to Z हे लिहून घेणार. का? तर चुकलं नाही पाहिजे. आता मी हे प्रश्न सॉल्व्ह करणार. मुंबईला काय वापरला आहे? एन वापरला आहे. मुंबईला एन वापरला आहे. मुंबईला एन वापरला आहे. यू ला व्ही वापरलेला आहे. यू ला व्ही वापरलेला आहे. एम ला पुन्हा एन वापरलेला आहे. एन. बी ला सी वापरलेला आहे. बी ला सी. ए ला बी वापरलेला आहे. ए ला बी. आणि आय ला जे वापरलेला आहे. आय ला जे. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं का? जी संख्या दिलेली आहे, आता आपण पुणे लिहूया. हे जे आपल्याला अक्षर दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये +1 करायचं. म्हणजे काय की पी मध्ये अधिक 1 मिळवला क्यू. यू मध्ये अधिक 1 मिळवला व्ही. एन मध्ये अधिक 1 मिळवला ओ. ई मध्ये अधिक 1 मिळवला एफ. असे ह्याच्यावरून आपण हे उत्तर काढलं. आता ऑप्शन आहे का? QVOF म्हणजे आपलं उत्तर आलं ए ऑप्शन. आपला पुढचा प्रश्न आहे. एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे आणि त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 16 होते. तर त्या शिक्षकाचे वय किती? पण 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे? 15 आहे. हे सरासरी वय मिळवलं की आपल्याला काय मिळेल? टोटल मिळेल. त्यांच्या वयाची आणि विद्यार्थ्यांची टोटल मिळेल. मग 15 त्रिक 45 म्हणजे काय आलं? 450. आता त्याच्यामध्ये शिक्षकांचे वय मिळवलं. शिक्षकांचं वय मिळवलं म्हणजे काय? की 30 विद्यार्थी होते आणि आणखी एक शिक्षक पण ऍड केलं ना. मग आता किती झालं? एकूण 31 झाले. एकूण 31 लोकांचे वयाची सरासरी 16 येते. मग आपण त्याची टोटल किती येते ते बघूया. 16 एके 16. हातचा आला 1. 16 दुने 32, 16 त्रिक 48 आणि 1 49. तर याच्यावरून आपल्याला काय मिळेल? तर याच्यावरून आपल्याला शिक्षकाचे वय मिळेल. कारण हे फक्त विद्यार्थ्यांच्या वयाची आणि विद्यार्थ्यांचे गुणाकार होता. पण हे काय? विद्यार्थी अधिक शिक्षक आणि गुणिले त्यांचं वय ह्यांचा गुणाकार होता. मग आता 496 मधून जेव्हा आपण 450 वजा करू तेव्हा आपल्याला मिळणार शिक्षकाचे वय. इथे 6, 9तून 5 गेले 4, 0तून 0 गेले 4तून 4 गेले 0. म्हणजे काय? 46. तर शिक्षकाचे आजचे वय किती आहे? 46 वर्षे. पुढचा प्रश्न आहे. एका आयताची लांबी ही 15 सेंटीमीटर व रुंदी 10 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? सगळ्यात सोपा आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. आयताची परिमितीचं सूत्र काय आहे? आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी. आता आपल्याला दोन्ही दिलेलं आहे. 2 गुणिले लांबी किती आहे? 15 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे? 10 सेंटीमीटर. आता आपण हे सॉल्व्ह करूया. 2 गुणिले 15 अधिक 10 25. 25 दुने 50. हेच आपलं उत्तर आहे. 50 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघूया. ए हा बीच्या दक्षिणेला आहे. दिशादर्शक. जेव्हा मी तुम्हाला दिशा सांगते तेव्हा मी नेहमी हे तुम्हाला ड्रॉ करून का दाखवते? कारण काही जणांना अजून पण जे आपले दिशा आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. आता ए हा बीच्या दक्षिणेला आहे. मी बी ला इथे फिक्स करते.
इथे बी आहे. ए कुठे आहे? बीच्या दक्षिणेला आहे, म्हणजे ए इथे कुठेतरी असेल. सी हा बीच्या पूर्वेला आहे. बी ची पूर्व दिशा काय आहे? ही, म्हणजे काय? सी इथं आहे. तर ए हा सी च्या कोणत्या दिशेला आहे? ए ची दिशा विचारलेली आहे सी च्या तुलनेत. मग ए कुठं आहे? तर तो आहे. तर ए हा सी च्या, हे असतं नैऋत्य, हे असतं वायव्य आणि हे असतं ईशान्य. तर आपल्याला काय विचारलं आहे? सी च्या तुलनेत ए ची दिशा कोणती? तर ए ची दिशा कोणती आहे? नैऋत्य, म्हणजे आपलं उत्तर येणार सी, नैऋत्य. पुढचा प्रश्न आहे उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? उंटावरून शेळ्या हाकणे. आपल्यामध्ये काय असतात? काही लोक असतात स्वतः काही करत नाही, पण दुसऱ्याला नेहमी काय करतात? सल्ले देत असतात. म्हणजेच काय? उंट्यावरून शेळ्या हाकणे. मग आपलं उत्तर काय आलं? दूर बसून इतरांना सूचना देणे. पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा महिना ओळखा. जानेवारी, मार्च, जुलै, सप्टेंबर. आता जानेवारी मध्ये किती दिवस असतात? 31. मार्च मध्ये किती असतात? 31. जुलैमध्ये 31 आणि सप्टेंबर मध्ये 30. मग आपलं गटातनं बसणारा शब्द काय झाला किंवा महिना काय झाला? सप्टेंबर. सप्टेंबर आपलं उत्तर आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे विदुषी या शब्दाचा पुल्लिंगी शब्द कोणता? विदुषी म्हणजे काय? की जे खूप हुशार असतात ते. मग हा स्त्रीलिंगी, हे स्त्रीलिंगी रूप आहे. तर पुल्लिंगी रूप काय आहे? विद्वान, हे पुल्लिंगी रूप आहे. पंडित म्हणजे काय? की जे त्या गोष्टीमध्ये एकदम म्हणतो ना आपण, ते पंडित आहेत, म्हणजे खूप जास्त त्यांना ज्ञान आहे. ज्ञानी हा समानार्थी झाला. विधुर, विधुर काय? की विधवेचा, विधवेचा, विधवेचं पुल्लिंगी रूप आहे विधुर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5,000 रुपयांचे दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती? आपण सरळ डायरेक्ट ऑप्शन फॉर्म्युला वापरून सुद्धा हे सोडवू शकतो. फॉर्म्युला काय आहे? पी प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल 1 अधिक आर म्हणजे काय? की दर भागिले 100, कारण दर काय असतो? नेहमी टक्क्यात असतो, म्हणून भागिले 100. आणि ह्याच्या वरती काय येणार? वर्ष, म्हणजेच एन, किंवा तुम्ही टी सुद्धा वापरू शकता. बरोबर काय येणार? चक्रवाढ व्याज. आता पी म्हणजे काय? 5,000. 5,000 एक आरच्या ठिकाणी काय येणार? 10%. आणि आपली किती पिरियड साठी ते आपण व्याज घेतलेला आहे? तर 2 वर्षासाठी. आता आपण हे सोडवूया. ह्या शून्यातून हा शून्य गेला. 5,000 हे 10 इथे जाऊन काय करणार? आपल्याला कारण छेद समान करायचंय ना, म्हणून 10 इकडे जाणार. अधिक 1 भागिले 10 आणि 2. 2 वर्षासाठी आपण ते चक्रवाढ व्याज घेतलेलं आहे. आता 5,000 कंसामध्ये 10 आणि 1 11 भागिले 10 आणि 2. आता हे काय करायचं? सोडवायचं. एक तर तुम्ही ह्याचा डायरेक्ट काय म्हणतात वर्ग करू शकता, किंवा बाहेर आणून त्यांना सेपरेट सेपरेट करा. मी सेपरेट सेपरेट करणार, कारण तसं सोपं जातं, कटछट करता येते. 10 गुणिले 10, 10 गुणिले 10 11 गुणिले 11 का? कारण हे वरती अंशात 2 आहे. आता ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. आता आपण सोडवूया. 50 गुणिले 11 गुणिले 11. आता 11 गुणिले 11 काय? मी इथं लिहिते, इकडे लिहिते. 11 गुणिले 11 121 गुणिले 50 बरोबर 0. 5 1 5, 5 दुने 10, हातचा आलाय. 5 1 5 आणि 1 6. 6,050 ही आपली टोटल मुद्दल आली. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? की चक्रवाढ व्याज किती? आपली मेन सगळ्यात अगोदरची मुद्दल किती होती? 5,000. आता 6,050 मधून जेव्हा आपण 5,000 वजा करू, तेव्हा किती येईल? ते झाली आपली व्याजाची रक्कम. 0 5 0, 6तून 5 गेला 1, म्हणजे 1,050 ही आपली व्याजाची रक्कम आली. पुढचा प्रश्न आहे एका स्त्रीची ओळख करून देताना पुरुष म्हणाला. आता हे काय झालं? नातेसंबंध. अशा प्रकारचे जेव्हा गणित येतात त्यावेळेस काय करायचं? की जिच्यापासून सुरुवात करतात ना, ते लगेच बनवायला सुरुवात करायचं. मी नेहमी सांगते नातेसंबंध मी कशी सोडवते. मुलांना मी चौकोनाने दाखवते, मुलींना मी गोलाने दाखवते. जर ते नवरा बायको असतील तर त्या दोघांमधला संबंध इक्वल्स टू ने दाखवते, आणि जर ते बहीण भाऊ असतील तर त्यांचा संबंध अशा एका साध्या डॅशने दाखवते. ठीक आहे. आणि जर पुढची पिढी असेल तर अशा पद्धतीने दाखवते. आता हा प्रश्न मी कसा सोडवणार? एका स्त्रीची ओळख करून देताना पुरुष काय म्हणतो? की हिची स्त्री, म्हणजे ही जी स्त्री आहे हिची आई. आता हिची म्हणजे काय झाली? मुलगी झाली. आता हिची आई, या मुलीची आई ही माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. तो जो माणूस असेल त्याच्या सासूची
एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे काय? हिची ही आई, हिची ही आई. पण तो पुरुष काय म्हणतोय की माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे तो पुरुष आणि त्या स्त्रीचे नाते काय? आता हा झाला वडील, ही झाली आई आणि ही झाली मुलगी. मग वडील आणि मुलीचे नाते काय असणार आहे? तर तो पुरुष त्या स्त्रीचा वडील असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. घड्याळात 4:40 झाली असता तास काटा व मिनिट काटा याच्यात किती अंशाचा कोन होईल? हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि ह्याच्यासाठी डायरेक्ट सूत्र वापरायचंय. सूत्र काय? की कोन बरोबर 30 गुणिले तास. हा एकदम म्हणजे आता हे कसं आलं काय आलं ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कोणत्याही घड्याळात कसाही अंशाचा कोन विचारला तर हे सूत्र आहे. आता 30 गुणिले तास किती आहे? 4 वाजलेत ना म्हणजे काय आहे? 4 तास वजा 11/2 गुणिले मिनिटे किती आहे? 40 मिनिटे झालेत. तर त्याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? एक लक्षात घ्या, जर हे आपलं घड्याळ आहे हा इथे जर 4 वाजले आहेत आणि 40 मिनिटे झाली आहेत बरोबर 4 वाजले आहेत आणि 40 मिनिटे झालेत ह्याच्यात विशाल कोन होतोय ना मग हे 80 डिग्री हे तर कॅन्सलच होणार मग ह्याच्यापैकीच आपलं एखादं उत्तर असणार आहे हे कोणतं ते आपण शोधूया 4×3=12 म्हणजे 120 वजा 2 मी इथे भाग घालवते 20 11×2=22 ह्याला असं मॉड करतात बरं का म्हणजे जर हे उत्तर वजाबाकीमध्ये आलं तरी ते अधिकच होईल. आता 120 मधून 220 गेले किती आले? वजा 100 हे आपलं उत्तर आलं. आता वजा 100 असं कुठला अँगल असतो का? नाही. म्हणून हे मॉड त्याच्यासाठी आपलं उत्तर आलं 100. म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन सी. हा कितीचा कोन आहे? 100 डिग्री सेल्सिअसचा. 100 डिग्रीचा. तर अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न झालेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.